उपलब्ध केलं याबद्दल आभारी आहोत. मी इथं थांबलोय. महाराज मंडळी आपले सर्वजण आहेत. तुकाराम महाराजांचे सर्वांनी आपण आभार घेतले, त्याच्याबद्दल आम्हाला माहिती दिली, त्याच्यातलं तुम्ही सांगितलं सगळं. त्याच तुकाराम महाराजांची तपोभूमी भामचंद्र डोंगर 2007 पासून आम्ही वाचवण्याच्या प्रयत्नात आहोत. आम्ही फार कष्ट घेतलेले त्याच्यावर. 2011ला आपल्याला राज्य शासनाने अधिसूचना दिलेली आहे, पण त्याची कायद्यात रूपांतर झालेलं नाहीये. आपल्या इथे असणारे नतभ्रष्ट भ्रष्टाचारी राजकारणी या सर्व लोकांनी आपली तपोभूमी फोडतायत. नुसती फोडत नाहीयेत. आज तुम्ही जाऊन बघा, तिथे सगळ्याकडे चारी बाजूनी बुलडोजर लावलेले आहेत. आम्ही 2007 पासून शूटिंग करतोय, त्याचे रेकॉर्डिंग करतोय, प्रत्येक मंत्र्याला जाऊन भेटतोय, आमदारांना भेटतोय, खासदारांना भेटतोय, सगळ्यांना जाऊन सांगतोय. मधुसूदन महाराज पाटील आपल्याला माहित असतील, ज्यांनी 6 महिने जिल्हा परिषदेचं जिल्हा अधिकाऱ्यासमोर उपोषण केलं होतं, त्यावेळी त्यांना भेटायला वेळ मिळाला नाही. दाऊ केमिकल कंपनी आपल्याला माहित असेल की जी वारकऱ्यांच्या संघटनेने पळवून लावली, महाराष्ट्रामधून नाही तर आपल्या देशामधून पळवून लावली. अशा आम्ही सगळ्या संघटनेला घेऊन भामचंद्र डोंगर वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि आपण सर्वांना माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, आपणही आम्हाला त्यामध्ये मोलाचं सहकार्य द्यावं. आम्ही आता आझाद मैदानावर आंदोलन केलं होतं, पण आपल्या याच्यात काय झालं की युद्धाचा प्रसंग चालू झाला, त्यामुळे आंदोलन आपण दुसऱ्या दिवशी थांबवलं. नाहीतर ते आंदोलन आमचं मोठ्या प्रमाणात आपण केलं होतं, सगळ्यांना भेटलो होतो, सगळ्या मंत्र्यांना वगैरे सगळ्यांना माहित होतं. तर हा लढा आपण देतोय. कृपया माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे, यासाठी आम्हाला आपल्या तुकाराम महाराजांची तपोभूमी वाचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. आणि